दरवर्षी तेवढ्याच उत्साहात आणि थाटामाटात केलेलं लग्न म्हणजे तुळशीचं लग्न. हा दिवस म्हणजे भक्ती, परंपरा आणि आनंदाचं एक सुंदर मिश्रण. घरात सगळीकडे लगबग दिसते. सजावट, तयारी आणि उत्साहाचं वातावरण असतं. कारण आज भगवान विष्णू आणि तुळशीचं पवित्र लग्न केलं जातं. संपूर्ण परिवार जेव्हा एकत्र येतो आणि हा लग्न सोहळा पार पडतो, तेव्हा मनात एक वेगळीच ऊब निर्माण होते, नाही का? सुरुवातीला तुळशी वृंदावन स्वच्छ केलं जातं. पाण्याने धुवून हळदी कुंकू लावलं जातं आणि पूजन केलं जातं. यानंतर सर्वात सुंदर तयारी येते. तुळशी माताला नवरीप्रमाणे सजवायची आणि शालिग्राम म्हणजेच भगवान विष्णूंना नवरदेवाप्रमाणे सजवायचं. हे दोघं म्हणजेच प्रेम, पवित्रता आणि सात्विकतेचं प्रतीकच. फुलांच्या माळा, बोरा, चिंच, आवळे, ऊस हे सगळं पारंपरिक पद्धतीने पूजलं जातं. आंतरपाठ, मंगलाष्टका, मंत्र, संपूर्ण वातावरण कसं भक्तीने भारलेलं असतं. मग येते आरतीची वेळ. दिव्यांचा प्रकाश, घंटांचा नाद आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. तुळशीचा विवाह म्हटलं की मला माझं लहानपण आठवतं. बाबांसोबत फुलं आणि आवळ्या आणायला जायचं. इकडे आई पूजेची तयारी करायची आणि माझं काम असायचं तुळशीला गेरू आणि चुना लावायचं. आईकडून शिकलेली ही ती पूजा पद्धत आता स्वतःच्या हाताने करताना मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. आरती करून झाल्यावर तुळशी विवाह संपन्न झाला आणि घरभर पसरला तो आनंद, भक्ती आणि समाधानाचा सुगंध.